नमस्कार. खरं तर आज सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ज्या पद्धतीने अजित पवार यांचा जो विमान अपघात झालाय त्या संदर्भातली ही बातमी आहे. बघायला गेलं तर अंजली दमानिया यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे आणि विशेष म्हणजे ती खुलासा असा आहे की समता नावाची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडे जो सीडीआर रिपोर्ट आला होता त्यांनी अगदी त्या सीडीआर रिपोर्टवरती खूप कसून अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासातून एक निष्कर्ष त्यांनी पुढे काढला आहे. ते म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या दरम्यान समता पतसंस्था यांच्याकडून खराताना आलेले जे मेसेज आहेत, म्हणजे मेसेज कधी येतो, आपण बँकेतून जेव्हा पैसे विड्रॉल करतो किंवा बँकेमध्ये पैसे जमा करतो किंवा बँकेतून पैसे ट्रान्सफर करतो तेव्हा. तर आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अंजली दमानिया यांनी बारीक पूर्ण केलेल्या अभ्यासातून एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते. ती बातमी म्हणजे ज्या दिवशी विमान अपघात झाला तो होता 28 जानेवारी 2026. तर दमानिया यांनी सांगितलं की जेव्हा माझ्याकडे मी जे मेसेज पाहिले 1 एप्रिल 2025 पासून ते जवळपास 17 मार्च 2026 पर्यंत त्यांनी ज्या मेसेजचा आकडा पाहिला त्या मेसेजमध्ये दर महिन्याला 1-2 महिन्याला 1-2 मेसेज किंवा 2-4 मेसेज असतील एवढी कमी संख्या असणारी मेसेज जे होते त्या बँकेचे पतसंस्थेचे ते 27 जानेवारीला तब्बल 23 मॅसेज आले. म्हणजे अजित पवार यांच्या अपघात होण्याच्या आदल्या दिवशी त्या पतसंस्थेकडून तब्बल 23 मॅसेज आले. तर ह्या मेसेजचा अर्थ काय असतो, तर ह्या मेसेजचा अर्थ असा असतो की त्या बँकेसोबत म्हणजे त्या पतसंस्थेसोबत 23 वेळा व्यवहार करण्यात आला. म्हणजे तो काढले असतील पैसे, दिले असतील, ट्रान्सफर केले असतील, तर तसा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, 28 जानेवारीला 22 मेसेज त्या पतसंस्थेचे खराताना आले आहेत ज्या दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला. त्याच्यानंतर 29 जानेवारीला 10 मेसेज आणि त्याच्याबरोबर 30 जानेवारीला 8 मेसेज आणि 31 जानेवारीला 8 मेसेज. म्हणजे 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 दिवस या पतसंस्थेमधून काहीतरी व्यवहार या ठिकाणी झाला असावा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अपघाताशी रिलेटेड खरात कुठे आहेत का अशी शंका अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. खरं तर या पतसंस्थेची ऑलरेडी चौकशी सुरू आहे, पण यात आणखीन खोलवरती जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात ते आज डीजींशी भेटणार होते. खरं तर ते त्याच सगळी माहिती डीजींना देण्यासाठी आज ते जाणार होते. तर यातून काय समोर येतं हे पाहणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्राच्या मनात चुकचुकणारी पाल जी आहे अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये आपण पाहिलंय की जेव्हा त्यांचा अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सोशल मीडियावरती बऱ्याचशा व्हिडिओनी धुमाकूळ घातला. त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून जे व्हिडिओ होते ते देखील तुम्ही पाहिले असतील आणि तुम्हाला, मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला हा प्रश्न पडला होता की अजित पवार यांचा जो अपघात झाला हा अपघात नाही तर हा घातपात आहे. आणि तेव्हा त्या गोष्टीशी आता खरातांची कुठेतरी नाळ जुळतं का काय हे पाहणं अतिशय गांभीर्याचं आहे. कारण अंजली दमानिया यांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण माहिती सांगितली, ती म्हणजे मागच्या वर्षी 1 एप्रिलपासून ह्या मार्चपर्यंत जे मेसेज फक्त 2-4 असायचे ते मेसेज ह्या 5 दिवसामध्ये वाढले कसे काय. या मेसेजचा अर्थात या पैशाच्या व्यवहारात काहीतरी व्यवहार झाला असावा, कुठेतरी व्यवहार झाला असावा आणि या संदर्भामध्ये त्यांनी जी शंका व्यक्त केली आहे ती अतिशय महत्त्वाची शंका आहे. खरंच यावरती कसून चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाला वाटत आहे. अंजली दमानियाने एक सोडून अनेक प्रकरणं बाहेर काढले आणि हे सगळं प्रकरण काढण्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण ठरली ती म्हणजे ती सीडीआरची कॉपी. त्या सीडीआरमधून त्यांनी ज्या पद्धतीने AI टूल वापरून किंवा प्रॉम्प्ट्स वापरून कशा पद्धतीने ते नंबर सर्च केले आणि त्याच्यामध्ये खरोखर कुणाकुणाचे नंबर आहेत त्यांनी ते स्पष्ट केले. त्याच्यामुळे त्यांनी हे देखील सांगितलं आहे की जर मी एकनाथ शिंदे यांचे कॉल आहेत किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या केसरकरांचे कॉल आहेत, त्यांच्या संबंधित असणाऱ्या PNचे कॉल आहेत, त्याच्यावरनं जर मी एकनाथ शिंदे याच्या दोषी असू शकतात असं बोलल्यानंतर सुषमा अंधारेंना काय चटका लागला तर त्यांना कुठली गोष्ट खटकली. म्हणजे त्यांनी अर्थात एक गोष्ट देखील सांगितली की आज सुषमा अंधारे हे ठाकरे गटात आहेत, उद्या ते कुठं जातील असं देखील त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं. म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेंची एवढी क्यू का असं त्यांचा सांगण्याचा अर्थ होता. खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये SITने अतिशय खोलवर चौकशी करणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे पैसे काढले का फिरवले का कशा पद्धतीने काही गोंधळ झाला आहे का हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण
ही गोष्ट अतिशय गांभीर्याची आहे. साध्या सुध्या व्यक्तीची नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील असणारा हा आरोप देखील आहे आणि एका कडेला या पतसंस्थेचा देखील एक आरोप आहे. ज्या पद्धतीने पूजापाठ हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पतसंस्थेचा एक गोंधळ आहे. त्या दोन्ही विषयावरती आज अंजली दमानिया यांनी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर या दरम्यान त्यांचा जेव्हा कंठ दाटून आला, त्यांना बऱ्याच वेळेला या ठिकाणी बोलता येत नव्हतं, कारण मी प्रामाणिकपणे काम करत असताना मी बाहेर असल्यामुळे माझ्यावरती प्रश्नांचा भडीमार केला, पण या प्रश्नांची उत्तरं हे खरं तर खरातांचं भांडं उघडं करण्यासाठी मी करते, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या अपघातासोबत खरातचा संबंध आहे का हे तपासावं, हे देखील त्यांनी सांगितलं आहे आणि हा लढा खरातांविरोधातचा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर खरं बघायला गेलं तर यामध्ये वेगवेगळे प्रश्न महाराष्ट्र विचारत आहे, कारण SIT जे आहे खरोखर प्रामाणिकपणे काम करते का नाही हे पाहणं इथं का गरजेचं आहे. कारण जे SITचं काम आहे, खरं तर SITकडे खरंच भोंदूबाबाचं प्रकरणच एवढं मोठं आहे की SIT देखील कुठे कुठे काय काय काम पाहणार किंवा नवीन दररोज एक खुलासा होतो आणि त्याच्यामधून SIT खरोखरच तिथपर्यंत खोलवरती जाऊन चौकशी करते का, पण SITची चौकशी कुठपर्यंत आली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर अंजली दमानिया यांनी केलेले गंभीर आरोप यावरती प्रकाश टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर हे प्रकरण कदाचित जर अजित पवारांशी निगडीत असेल तर अजित पवारांच्या अपघाताचं गूढ इथूनच उघडायला सुरू होईल, यात काही शंका नाही. नक्कीच आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमची प्रतिक्रिया तर जरूर द्या. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा.